तो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। काफी सालों बाद नहीं बोल सकते, काफी महीनों बाद भी नहीं बोल सकते, लेकिन काफी दिनों के बाद हम लोग कहीं ना कहीं आप लोगों के साथ रूबरू हो रहे हैं। माफी चाहूंगा, बीच में कुछ चीजें अननेसेसरी, चलो उस पर डिस्कस नहीं करते, लेकिन फिर भी एनीवे जो भी नवोदय की शुरुआत हम लोगों ने ऑलरेडी कर चुके हैं, बावजूद उसके कुछ कुछ चीजें ऐसी जरूरी है जिसके बुनियाद पे कहीं ना कहीं नवोदय बहुत इंपॉर्टेंट हिस्सा बन जाता है बच्चों के लाइफ में। बराबर है। अब उस चीज को पाने के लिए बहुत बहुत बेसिक बेसिक चीजें भी आपको आनी चाहिए। बराबर है, आनी चाहिए कि नहीं चाहिए? ठीक है, वो टॉप लेवल के सारे चीजें तो सामने जाके हमें पढ़ना ही पढ़ना है। बावजूद उसके आपने अपनी बुनियाद कैसे बनाई है, सारा खेल उसका है बच्चा। त्याला मराठीमध्ये अगर सपोज सांगायचं झालं तर तुम्ही तुमचा पायवा किती छान केलाय त्यावर तुमची इमारत ठरणार आहे ना, की किती मजबूत राहील की नाही राहील पाहून. ती पण कुठली? नवोदयची. नवोदयची जी इमारत आहे ती मोठी खतरनाक आहे, मजबूत आहे. त्यासाठी ते जे मुलं घेणार आहेत त्यांचे पाय छान आहेत. पाय म्हणजे पाय नाही, पाय बोंबल जा. पाया का पाया, ज्यांचे बेसिक कन्सेप्ट छान आहेत त्यांनाच ते घेत. समजलं? त्याच बेसिकवर आपल्याला छान पद्धतीने काम करायचं आहे. त्या बेसिकवर आपण छान पद्धतीने काम करतोय. काही महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत, ते आज मी तुमच्यासोबत कम से कम 15 ते 20 एक्झाम्पल मी आता तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर त्यावरून तुम्ही जज करा, तुमच्या मुलांना पण जज करा. बघा की त्यांना कुठे ना कुठे या जे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आता तुमच्या समोर देतोय किंवा सॉल्व्ह करून देणार आहे, व्हिडिओला पॉज करायचं, त्यांना म्हणायच्या वेळा सॉल्व्ह करून दाखव याला. है ना? निवड हेच नाही, अजून आहेत खूप सारे एक्झाम्पल दाखवणारच आहे. त्यांना म्हणायचं मला याला सॉल्व्ह करून दाखव. अगर त्या मुलाचे 15 जे काही असतील, जितके पण एक्झाम्पल मी घेणार आहे, सगळेचे सगळे अगर सपोज 20 प्रश्न असतील, 20 पैकी 20 ही बरोबर असतील ना, समजून जायचं की तुमच्या मुलाची तयारी ही खूप जोरदार आहे बाबा, आणि तो समोर खूप छान करणार आहे. त्याला 20 पैकी 19 भेटतील, त्यांनी पण छान समजावं. म्हणजे 15 पासन ते 20 पर्यंतचे जे रेंज राहणार ना, ते खूप छान. जर अगर 15 पेक्षा कमी मिळाले तर समजायचं कुठे नाही कुठे मेहनत करायची गरज आहे. आणि मग ते मेहनत कशी करायची आहे त्यावर आपण डिस्कस नंतर करूया. तो चलो शुरुआत करते हैं। शुरुआत करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में। चलो शुरुआत करते हैं लेके स्वरा जी का नाम, आज का ये बेहतरीन सा काम चालू करे। तो बोलो फिर भारत माता की जय। बच्चा जय प्रिया। तो चलो स्टार्ट करते हैं उसी बेहतरीन जय के साथ। देखो, आपण या सगळ्याच गोष्टी जसं डिस्कस केलं आहे, बेसिक रिगार्डिंग कसं बेरीज असते, कसं वजाबाकी असते, कसं गुणाकार, कसं भागाकार, काय काय बारीक बारीक बारकावे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. ओके, आता काही एक्झाम्पल्स मी यांच्यासोबत डील करतोय, जेणेकरून त्यांना बरं होणार की कसं आपल्याला अभ्यास करणे आहे किंवा कसं अभ्यास करायचा आहे. चालेल? तो चलो पहिला एक्झाम्पल महासोपी. सर पायथा बरोबर उत्तर जी म्हणा. 10 आणि 3 किती होतात रे बाळा? काही खूप मोठं कठीण होतं का रे? इतकं चिल्लर का सर म्हणा? हो, चिल्लरच असते जेव्हा कन्सेप्ट छान असतात तेव्हा. नाही तर मग बोट मोजाची पाळी येते. 10 आणि 3 11, 12 आणि 13. हो सर 13. पटकन आला पाहिजे. आपला माहिती आहे ना, रोजचा कारवा, रोजची आपली प्रार्थना, व्हिडिओ तुम्ही जनरली तुम्हाला पण काय म्हणतात रे, व्हॉट्सअपवर तुम्ही जसं व्हॉइस मेसेज मला पाठवता, कसं कसं करत आहात, त्याच्या कुठं नाही कुठे तुम्हाला मी खरं तेव्हा किंवा समोर आपण एक्झाम्पल्स करणार आहोत ना, त्यामध्ये तुम्ही बघा पटकन आलं पाहिजे. 9 न 4 13, 9 न 5 14, 9 न 6 15, 9 न 9 18, 5 न 4 9. रपारप समजलं. जसं तसंच आपण वजाबाकीचं पण केलं होतं. केलं होतं की नव्हतं केलं? 7 3 गेले किती? 4. रप रप आल्या पाहिजे. 10 3 गेले किती? 7. पटापट आल्या पाहिजे. ह्या गोष्टीची प्रॅक्टिस घरी पप्पा मम्मी कडून करून घ्यायची. पप्पा मम्मीला नाही विचारायचं, पप्पा सांगा हो 10 आणि 3 किती होते. त्यांना थोडी विचारा, त्यांना विचारायला लावा. समजलं का? नाही तर तुम्ही त्यांची परीक्षा घेतलं तर झाला, दंडीची काम आहे तुला पकडणं. हो. समजलं का? हा, त्यांची परीक्षा नाही घ्यायची. त्यांना म्हणायचं की पप्पा मम्मी थोडस मदत करायची. तुम्ही फक्त काय मला हे प्रश्न विचारा, त्यांना देऊन द्यायचं. ते तुमच्याकडे जे लिहिलेलं आहे ना, ते देऊन द्यायचं. पप्पा मला विचारा जी. हा थोडासा मोबाईल साईडला ठेवा जी म्हणा तुमच्या.
मम्मीलाही म्हणायच्या, "मम्मी मला विचार नका म्हणा थोडंसं. तुझी सीरियल बंद कर म्हणा 2 मिनिट." नाही समजला का? हो की नाही? असं हां. चला समोर जाऊ. बघ, आता बघ याला जर मला सॉल्व्ह करायचा आहे बाळा, दुसरा प्रश्न बघा, आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत चिन्हांरिगार्डिंग. बघा गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कन्सेप्ट ते असते चिन्हांरिगार्डिंग. जो कोई भी बच्चा इस साइन के रिगार्डिंग कुछ चीजें अपना लेता है बेहतरीन ढंग से, उसे कभी जिंदगी में मॅथमॅटिक्स में तकलीफ नाही. रिगार्डिंग गोष्टी ते आपण मला वाटतं 2-3 दिवसापासून चिन्हांसोबत खूप जास्त डील करतोय. हाँ बच्चा ना, तो देखो ध्यान से अगर सपोज देखोगे मिल जाएगा बड़ा आपको. हाँ क्या देख लीजिएगा, नोट डाउन कर लेना अपना. हाँ चलो देखो तो प्लस मायनस काय रे, हा समजला पाहिजे. या ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, प्लस मायनस काय होतो, मायनस, मायनस प्लस काय होतो, मायनस, प्लस प्लस काय होतो आणि मायनस मायनस काय होतो. या गोष्टी इतक्या तोंडपाठ पाहिजे की याची काही हद नाही. ये दिल में छपाना छप जाना चाहिए तुम्हारे दिल में, और डायरेक्ट इधर से ऐसा तीर फेंकना चाहिए तुम्हें कि भाई कुछ भी हो जाए, भाई दिल से ये निकले ना. तुम्हारे दिल में क्या रहना चाहिए, भाई प्लस माइनस माइनस, माइनस प्लस माइनस, प्लस प्लस प्लस. समझ में आया क्या? तो ये चीजें जोरदार तुम्हारे पास चाहिए, मतलब ए चलो बड़ा. तो अब जैसे आपको ये समझ में आया, तो प्लस मायनस क्या आणणार आहे? तर मनात मायनस म्हणायचं, लिहत फिरत नाही बसायचं. तर 10तून 3 गेले किती रे बाळा? आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठी संख्या 10, 10ला चिन्ह प्लस, म्हणून उत्तराला चिन्ह प्लस. जे की द्यायची गरज नाही बाळा, त्याला डायरेक्टली तुम्ही 10 म्हणाल तरी चालेल. सॉरी सॉरी, डायरेक्टली काय म्हणाल, डायरेक्टली तुम्ही याला 7ही म्हणाल तरी. कारण की जी संख्या पॉझिटिव्ह ज्याला धन आपण म्हणतो, ती संख्या जर पॉझिटिव्ह आहे तर त्याच्यासमोर चिन्ह द्यायची गरजच नाही. त्याच्यासमोर चिन्ह नाही आहे म्हणजे ती काय आहे, पॉझिटिव्ह आहे हे समजून जा. क्लियर है बात? क्लियर है बात? हर किसी को कोई डाउट? नहीं नहीं कुछ डाउट. तो अगर सपोज ये आपको समझा है, तो देखो इसके भी तरफ हम लोग थोड़ा सा गौर कर लेते हैं. खैर इसमें भी वैसा ही है जी, माइनस प्लस. Minus plus is comes in the category of minus. That's the reason we commit a process of subtraction. तो चलो फिर राहू दे, जास्त अंग्रेज होते नाही. चल मायनस प्लस मायनस, 10तून 3 गेले बाळा, पण उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठी संख्या 10, त्याला चिन्ह मायनस. भाई स्लोगनच बन गया लगता है अपना, है ना. म्हणून उत्तर देताना नेहमी लक्षात ठेवायचं, जे आता तुम्ही बोललात ना बाळा, त्या सगळ्या मनात तुमच्या पाहिजे, हे लक्षात घ्या, म्हणजे चुका होत नाही. यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा उत्तर फायनल करता, तेव्हा पहिले काय विचार करणार, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येची, मोठी संख्या 10, त्याला चिन्ह मायनस, म्हणून उत्तराला चिन्ह मायनस. समझ आया क्या? तो फिर चलो इसकी बला भी दूर कर लेते, दिमाग खराब. अब देखो ऐसे टाइप के एग्जाम्पल को 2 दफा सॉल्व करना पड़ता. डायरेक्टली एकदम से इसे सॉल्व मत कीजिएगा. मन ही मन सॉल्व तभी करिएगा जब आप कॉन्फिडंट हो जाओ, तुम्हाला एक असं वाटतं की नाही मी कोणत्याही प्रकारचे आता एक्झाम्पल सोबत डील करू शकतो, तेव्हा ठीक आहे. तेव्हा ठीक आहे, पण तेव्हापर्यंत ना, ना बच्चा ना, ना, ना. तो देखो पहले प्लस माइनस लिखो, लिख बच्चा लिख. लिखा कि नहीं लिखा, ये एक बार जरूर लिखना. अब देख भाई फिर से माइनस माइनस, तर मग प्लस आला तर 10 आणि 3 किती, 13. अहो 13 हा तुमचा उत्तर आहे का, तर नाही. 13 हा तुमचा उत्तर भरे आता सध्या पुरता आला असेल, पण चिन्हां रिगार्डिंग अजून तुम्ही डील करायला आहे. जसं तुमचं 13 आलं, पहिले काय म्हणायचं, मोठ्या संख्येचा चिन्ह बघायचा, मोठी संख्या 10, त्याला चिन्ह माइनस, म्हणून उत्तरला चिन्ह. क्या ये बात यहाँ पे सभी को समझ में आई है क्या? पक्का समझ में आई है? अगर बच्चा आप लोगों को भी अगर सपोज ये बात समझ में आई हो कि जो भी चीजें हमने अभी सब जो कि आपके साथ साझा किया या डिस्कस किया है,
इसमें देखिए कि जो भी साइन के रिगार्डिंग जो भी तकलीफ आपको थी या होने वाली थी, वो कहीं ना कहीं दूर हो गई। अभी सामने आने वाले एग्जांपल्स में भी आपको वो दूर हो ही जाएगी, ऐसा कुछ बड़ी बात नहीं है। अगर सपोज आपको पढ़ाया हुआ कंटेंट आपको अच्छा लग रहा हो, इस चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा। हमारे साथ कैसे नवोदय पढ़ना है, स्कॉलरशिप की पढ़ाई करनी है, कैसे हमारे साथ सारा का सारा करिकुलम एक्टिविटीज को साझा करना है, अगर जानना चाहते हो तो दिए नीचे गए नंबर पे आप कॉल करके सारे के सारे डिटेल पूछ सकते हैं। ये ध्यान से ही नहीं दिख, अभी दिख जाएगा रे। तो देखिए अभी आपको प्रॉपर वो दिख रहा होगा, जो भी पर्टिकुलर हमारा पर है या जो भी पर्टिकुलर चीजें हैं, तमाम चीजों के साथ आप डील कर सकते हो, चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो। बस दिए गए नंबर पे कॉल करना है, व्हाट्सअप करना है, आपको सारी डिटेल पता चल जाएंगे। ओके, तो चलो शुरुआत करते हैं नेक्स्ट चीजों के साथ। जैसे अगर सपोज आपके बच्चे ने ये चार के चारों एग्जाम्पल अगर सही किए होंगे, इसका मतलब कि पढ़ाई अच्छी चल रही, नहीं किए होंगे तो अच्छे कर लेंगे, बड़ी बात है। तो फिर चलो बोलो बम बम बोले, आहा मत्ती में दोले। चलो फिर नेक्स्ट देखिए बड़ा, हाथून तीन गेले बड़ा किती रे, अरे रे 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 रे, इतना चैंडरी हाथ है। अब देखो रे, ये तो इजी था सर, इसमें क्या करना जी, तो भाई आपको बताया था मैंने, ब्रैकेट को पहले खोल लो, मंदिर है, माइनस माइनस लहान तीन बळा 13, उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठी संख्या त्याला चिन्ह प्लस, म्हणून उत्तरला चिन्ह प्लस। लक्षात, ठीक है। अब मैं बोलूंगा, अब आप मेरे को पता है कि आप लोगों को पता है करके, ठीक है ना, इसलिए अब मुझे मत बताओ कि आपको क्या पता है करके। आओ, समझ गया। चलो अब देखो नेक्स्ट एग्जांपल, सर माइनस माइनस प्लस, लहान तीन 13, पण बळा हा माझं उत्तर नाही, उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठी संख्या 10, त्याला चिन्ह बळा बघ मायनस दिसतोय, म्हणून उत्तरला चिन्ह मायनस, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्याच देने की वस्तू। ओके, चलो तो देखो, अब देखो सबसे मेन माइनस माइनस, अब इसको एक ही बार लिख के होगा क्या, नहीं, उसको कैसे लिखना पड़ेगा, -10, माइनस माइनस प्लस हो गया तो यहाँ पे प्लस, अब प्लस माइनस 10तून 3 गेला बाळा 7, पण उत्तरला चिन्ह लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येच्या देणे, मोठी संख्या कुठली आहे 10, त्याला चिन्ह कुठला आहे मायनस, म्हणून उत्तरला चिन्ह मायनस। हे बारीक बारीक गोष्टी इतकं छान करून टाका मुलांचे किंवा मुलींचे, की जेणेकरून त्यांना येणाऱ्या प्रवासामध्ये, जे काही नवोदयचा म्हणा किंवा स्कॉलरशिपचा जो प्रवास आहे, त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास नको व्हायला। अब एक चीज मैं, एक थोड़ा सा मैं बता दूं, अब बहुत से पेरेंट्स कहीं ना कहीं थोड़ा सा कंफ्यूज हो रहे हैं कि भाई स्कॉलरशिप और नवोदय की पढ़ाई, ये दोनों की, स्कॉलरशिप और नवोदय दोनों की पढ़ाई हम कैसे करें। अब हालांकि अगर सपोज मैं बताऊं ना, दोनों का सिलेबस ऑलमोस्ट 90% सेम है, कुछ 10% स्कॉलरशिप का एक्स्ट्रा है, जिसमें एक इंग्लिश सब्जेक्ट भी आ जाता है और कहीं ना कहीं रीजनिंग का थोड़ा सा वास्ट है एज कम्पेयर टू। अगर नवोदय की मैं बात करूं तो 10 चैप्टर लिमिटेड रहते हैं, 9 से 10 चैप्टर, उसी में कहीं ना कहीं बच्चों को सवालात पूछे जाते हैं फिक्स। लेकिन अगर बात करें हम स्कॉलरशिप की, तो इसमें थोड़ा सा डिफरेंट है। तो एकदम से पैनिक होने की कोई जरूरत नहीं है, बच्चों को अननेसेसरी लोड मत दीजिएगा, क्योंकि इस बार से हुआ ऐसा है कि जो स्कॉलरशिप की एग्जाम आपकी कब होती थी, 5वीं में होती थी, वो दिमाग खराब सत्यानाशी इन लोगों ने कर दिया है चौथी में। और बात करूं मैं सिलेबस की, तो सिलेबस चेंज नहीं किया है, सिलेबस वही है। मतलब जो लोड उनको 5वीं में आना चाहिए था, वो लोड अब किस में आएगा, चौथी में आएगा। तो कोई बड़ी बात नहीं है, लेकिन हालांकि उनकी तालीम उनको उस हिसाब से देना पड़ेगा, अब कहीं ना कहीं प्लान उस हिसाब से करना पड़ेगा। ऐसा मैं नहीं बोलूंगा कि बच्चों को जबरदस्ती उस चीज में, माहौल में लाओ करके, उनको कहीं ना कहीं उनके हिसाब से चीजों को परोसना पड़ेगा, तब जाके वो चीजें खाएंगे, नहीं तो ओक डालेंगे, मैं सच बता।
हो, एखाद्या गोष्टी अगर अतिरिक्त गेल्या होतो की नाही होत, होतो की नाही होत, तशाच वाणी हा अभ्यासही जास्त झाला एक तर तो बया बनते, नहीं तो ठीक है। तो हम लोग बिल्कुल स्टेप बाय स्टेप जाएंगे। अननेसेसरी पैनिक मत होइएगा। धीरे धीरे चीजों को समझना पड़ता है, धीरे धीरे चीजों के साथ डील करनी पड़ती है। तो चलो सामने बढ़ते हैं। टिडिंग टिंग। अब देखो चांगले वाले प्रश्न। आता तुम्ही पण चेक करायचा तुमचे बरोबर होते की चुकीचे होते बा म्हणून। तुम्ही लोक काय करू शकता, व्हिडिओला पॉज करू शकता आणि सॉल्व्ह करून बघा खरंच तुमचं उत्तर माझ्यासोबत मॅच होतो का तुमचं सॉल्व्ह झाल्यानंतर। ठीक है, तो चला बघा रे। अरे ओ चांडरी बच्चा पार्टी, समझ में आया क्या? अरे बताया नहीं तो क्या समझ में, रुको पहले बताने तो दो मार को। हैं? अरे क्या ससरे, ओए इकडे पाय पाय माइनस। अब देखो सबसे बड़ी बात, माइनस प्लस मायनस। आता 173 मधून मायनस काय करावं लागेल बाळा? 98। बघ बरं, 3 मधून 8 तर जातात का सर? नाही, म्हणून 13 मधून 8 गेले रे। रपसे आला पाहिजे म्हटलं होतं ना मी। 13 मधून तुमचे 8 गेले किती? 5। प्रॅक्टिस आपली तीच सुरू आहे। काय प्रॅक्टिस सुरू आहे? 1 ते 20 पर्यंत वजाबाकी तोंडपाठ पाहिजे। 1 ते 10 पर्यंत बेरीज तोंडपाठ पाहिजे। समजलं? आणि 2 ते सध्या आपला जो टार्गेट सुरू आहे 12 पर्यंत, त्या टार्गेट कोणता? 12 पर्यंत म्हटलं. हां, 3 पासून 12, 2 चा तर येतोच प्रत्येकाला. 3 पासून 12 पर्यंत तुमचे फाडे, वर्ग आणि घन हाच टार्गेट तुम्हाला दिलेला आहे पूर्ण महिनाभर। या गोष्टी मला बिलकुल पाठच पाहिजे। डायरेक्ट मी म्हणतो 3 9 जा किती? 27 पटकन निघाला पाहिजे। डायरेक्ट मी म्हणेन 4 5 जा किती? 20 पटकन तुम्ही म्हटलं पाहिजे। डायरेक्ट मी म्हणेन 16 9 जा किती? 144 म्हटलं पाहिजे। अरे तुमच्या 12 पर्यंतच आहे का? अच्छा। डायरेक्ट मी म्हणेन 12 9 जा किती? तर पटकन आला पाहिजे 108। 12 5 जा फटसे आला पाहिजे 60। 12 8 जा किती? पटकन आला पाहिजे 96। ते भाई खतरनाक का? बिलकुल नॉन स्टॉप धडधड 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 धड। जसा कसा पल 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 पल, माहित आहे ना पल 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 पल? बिलकुल कंट्रोल होते का? जसा लागला तसा फल 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 फल, तसाच वाणी हाही पल 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 झाला पाहिजे। अरे समजला का नाही समजला का? तुम्ही पल पल म्हणजे काय विचार केला? काही विचार करता का तुम्ही का? है मैंने कुछ बोलिया नहीं, ये लोग सोचिया मैंने कुछ बोलिया नहीं। कुछ भी रे बाबा, नाम पे पत्थर लाते तुम लोग मेरे नाम पे। हैं? ठीक आहे, तर बाळा 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 बघ रे बघ रे बघ बघ काय होतं रे। 13 तून 8 गेले किती? 5। मग बाळा उधार घेतलं होतं त्याला मोठा करायसाठी वापस केला बाबा। आता 7 मधून 10 जातात का? नाही। मग 17 मधून 10 गेले किती? म्हणजे 75 हा आमचा उत्तर आहे का पाहू। आता 75 मध्ये जसा आन्सर आला थोडासा सतर्क व्हायचा, थोडासा थांबायचा, बघायचा कडा मोठी संख्या कोणती आहे। मोठी संख्या आहे 173, त्याला चिन्ह कुठलं आहे? मायनस, म्हणून उत्तरला चिन्ह तुमचा काय राहणार? मायनस। म्हणून याचं उत्तर काय येईल? -75 हा लक्षात येत आहे काय? मला शेवटी सांगायचं कोणाच्या बरोबर होते, कोणाचे चुकी। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊ। बघ बाळा मी थोडासा फास्ट जाणार आता। बघ रे बच्चा, अगर सपोज याला बघतोय आपण तर मायनस मायनस बाळा प्लस, तर 984 प्लस 1000 करायचं। त्याला तर बाबा त्याला करायची गरज नाही, डायरेक्टच म्हणू शकता 1984। कसं जी? 1000 ला 984 सोबत बेरीज करायची। बघ पहिला अंक पहिल्या अंकासोबत, दुसरा अंक दुसऱ्या अंकाच्या खाली, तिसरा अंक तिसऱ्या अंकाच्या खाली, बस। सर चौथा आहेच नाही, चौथा अंक तर का करू? आहे का चौथा अंक? नाही। मग यांची प्लस करणे, टकल्यानं 4 4, टकल्यानं 8 8, टकल्यानं 9 9, एक बिचारा एकटा। काहीच नाही तर मी का करू? समजलं? म्हणून कधी पण असं बेरीज करत असताना लक्षात ठेवायचं डायरेक्ट ती संख्या ठेवून द्यायची। क्लिअर आहे? पण उत्तराला चिन्ह पाहायचं। पाय बरं पाय बरं, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठी संख्या कुठली आहे? 1000, त्याला चिन्ह कुठलं आहे? प्लस, म्हणून उत्तराला चिन्ह प्लसच राहणार। आता कुणाकुणाच्या मनामध्ये असं डाऊट आला असेल, सर मोठी संख्या तर 1000 आहे, हो, त्याला चिन्ह तर मायनस आहे, हो,
मग उत्तराला चिन्ह मायनस द्यायला पाहिजे नो, कारण त्या मायनस मायनस काय झालं बाळा, ज्या क्षणी तो प्लस झालं म्हणजे आता जी संख्या निगेटिव्ह होती ती संख्या पॉझिटिव्ह झाली ना, मग कशाला आम्ही टेन्शन घ्यायचा. कोई शक, अरे कोई डाऊट है, अरे सगळ्यांना अक्षदा मिळालात का, शुभ मंगल. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. पहिला बाबा खतरनाक जाएगा. पाय पाय पाय, अरे अरे टेन्शनच नाही का, पू चिल्लर पाय प्लस मायनस एक मायनस एक. अरे भाऊ राज मधून राज गेला का, अरे राज मधून राज गेला का, तर मग मला सांगा एक मधून एक गेला का राहिला. टकल्या देवता की समजा नाही समजा, तो पॅटर्न को समजो, प्रकार पकडा कशा पद्धतीने आपल्याला डील करायचं आहे. तर त्या वेळा ठीक आहे सर, उत्तराला चिन्ह कोणतं द्या, मोठी संख्या. सर मोठी संख्या कोणती, हे का करू. अशा अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायचा, शून्याला म्हणा, शून्याला नाही निगेटिव्ह चिन्ह असते नाही पॉझिटिव्ह चिन्ह असते, तो चिन्हालेस असतो. त्याला कधीच ना पॉझिटिव्ह लावू शकत ना निगेटिव्ह लावू शकत. लक्षात ठेवा, तो बिचारा बिलकुल साधा सुधागा, त्याला कोणासोबतही ठेवा, तो बिचारा म्हणते मी टकल्याच राहील. काय म्हणते मी टकल्याच राहील. अरे कोई शक है किसी को, तो चलो फिर नेक्स्ट वाला बया बनाते. देखो मायनस मायनस 4 4 3 प्लस 9 9 9 यांची बेरीज करायची बाळा. 4 4 3 बघा बरोबर, एककच्या खाली एकक ठेवणे, दशकच्या खाली दशक ठेवणे, शतकच्या खाली शतक. डिस्कस केलाय ना आपण. चला 9 न 3 12, 9 न 1 10 न 4 14, 9 न 1 10 न 4 14. म्हणून तुमचं उत्तर 1 1 4 2. पण उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठी संख्या 9 9 9, त्याला चिन्ह पॉझिटिव्ह, म्हणून उत्तरला चिन्ह पॉझिटिव्ह. तर मायनस, अगा तो मायनस मायनस प्लस झाला ना बाळा, मग तो मेला ना, मग त्याचा अर्थ आहे का. तो समझ में आया. अगर आपको भी समझ में आ रहा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए, अपने दोस्तों में पक्का इत्याद कीजिएगा बारीक बारीक चीजें सीखने के रिगार्डिंग. देखो देखो, अलग देखो तो तई. अब भाई फिर से माइनस माइनस म्हणजे 1432 प्लस 343 करिएगा, मतलब 1432 343. इसका आप एडिशन करोगे, 3 न 2 होतात 5, 4 न 3 7, 4 न 3 7 आणि 1 जसाचा तसा. म्हणजे तुमचा उत्तर 1775. पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठ्या संख्येला प्लस, तर उत्तराला पण बरोबर लक्षात ठेवायचं. आता सर इथपासून आमचा दिमाग होकतात झालताजी. 3 3 संख्या तुम्ही आम्हाला शिकवला, 2 संख्यांसोबत डील करणं, पण एका सोबत हा माहित नाही अजून बर्बादी दुसरा आला, म्हणून आमची बर्बादी झाली का नाही झाली. अरे जो आपण शिकलं, ए चिमण्या, हे आपण शिकलं ना बाळा, त्याचाच कशा पद्धतीने समोर आपण युज करायचा त्यावरच सगळा खेळ आहे ना, आहे की नाही आहे. मग ज्या गोष्टी तुम्ही शिकल्यात, काय शिकल्यात, 2 सोबत कसं डील करायचं, तसंच मग तिसऱ्या सोबत डील करायचं. आणि एक एक खावायचा. कसं खावा, एक एक पहिले याला खाऊन टाकायचा, पहिले याच्यासोबत डील करायचं. ठीक आहे जी. 987 प्लस 213 आहे, त्याच्यासोबत डील करा. 7 न 3 10, 8 न 1 न 9 न 1 10च्या टकल्याने 1 अजून 9 न 1 न 2 न किती, हा किती आला बाळा, याचंच मिनिंग किती आलं 1200. आणि हा बोंबाट्या इकडे मायनस अजून आला, कोणासोबत 100. म्हणजे 1200 मायनस 100 करायचं आता बस. म्हणजे पहिले प्लस आहे म्हणून, मग यांचा जो आला त्याच्यासोबत मायनस. आता मला सांग, या 1200 मधून 100 मायनस केला रे, टकल्या टकल्या टकल्यातून टकल्या, दोनातून एक गेला आणि एक बिचारा, म्हणजे याचं उत्तर 1100. पण उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा,
मोठी संख्या 12 असेल त्याला चिन्ह प्लस म्हणून उत्तराला चिन्ह प्लस. खूप कठीण होता का रे? खूप कठीण होता? खूप गुड गुड गुड. खूप कठीण होता का? खूप कठीण नव्हतं ना? बघा असं समजलं? समजलं? समोर जाऊया. चला बरं. टिडिंग टिंग. अलेलेले. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणा ना. दिलेल्या प्रश्नांमध्ये जर का निगेटिव्ह संख्या खूप साऱ्या दिसत आहेत ना, त्यांना प्लस करून उत्तराला चिन्ह मायनस देणे. नोट लिहून देतो बाळा. ना सगळ्या निगेटिव्ह संख्यांची बेरीज करून उत्तरास नेहमी निगेटिव्हचा चिन्ह देणे. म्हटला का जी? तर मग आता सांग, हे सगळेच निगेटिव्ह आहेत. आहेत सगळेच निगेटिव्ह. बाळा बघ मग, 9 9 9 प्लस 1 न प्लस 3. दिमाग खराब. 47 प्लस 9 आणि 1 10 3 9 आणि 1 9 आणि 1 म्हणजे याचा उत्तर 1003 नाही. उत्तराला चिन्ह काय देणे म्हणते? निगेटिव्ह. बास खत्म उत्तर. क्या ये बात क्लियर है? क्या ये बात क्लियर है? क्या ये बात क्लियर है? मैंने समझ में आया मैंने क्या कहा? कधी पण पुन्हा एकदा सांगतो, निगेटिव्ह संख्यांसोबत डील करत असताना सगळ्यांची बेरीज करणे आणि आलेल्या उत्तराला निगेटिव्हचा चिन्ह देणे. बस. कोई शक है किसी को? कोई शक है किसी को? अब सर मग याला कसं करायचं जी? ते पण तसाच. निगेटिव्ह संख्या किती दिसत आहेत बळा? 9 9 9 एक दिसत आहे आणि दुसरी 3 दिसत आहे. दिसत आहे. त्यांना पहिले प्लस करणे ना उत्तराला चिन्ह का देणे? मायनस. प्लस करा. 9 न 3 बघा हे दोन संख्या आहेत बघा निगेटिव्ह आहे. हा चल 9 न 3 9 न 1 9 न 1 10 झाले. आता बळा उत्तराला चिन्ह काय देणे म्हटलं मी? मायनस. म्हणजे मायनस 1002 दिलं की नाही दिलं? पण उरलं काय आता? प्लस 1 बाळा. काय उरलाय? प्लस 1. आणि आपला नियम काय म्हणतो? प्लस मायनस. तर मग 1002 मधून 1 गेला. किती राहिला? 1002 मधून 1 गेला. 2 रुपयातून 1 रुपया. 2 रुपयातून 1 रुपया खाल्ला. किती राहिले? 1 राहिलं. मग 1 खा. ठीक आहे. तर मग सांग 1001 राहतील ना? बघा 1002 मधून 1 गेला. त्यातून 1 1 टकल्या टकल्या बकऱ्या. समजला? पण उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा. मोठी संख्या 1002 त्याला चिन्ह मायनस म्हणून याला पण. क्या ये बात क्लियर हुई? अरे क्या ये बात क्लियर हुई? तो फिर बोलो भारत माता की. बोलो फिर डिडिंग डिंग. अब देखो भाई, टेन्शनच नाही. मैंने क्या बोला उस पे फोकस करना. बघा मायनस मायनस मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की नव्हतं, निगेटिव्ह जे संख्या असतात त्यांना काय करणे? पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह म्हणतो प्लस करा. 3 आणि 5 किती होतात बाळा? 8. पण उत्तरला चिन्ह मोठ्या म्हणजे मायनसच देणे सांगितलं होतं. आता काय तर 1000 हा -8 करणे. काय करणे? 1000 आणि मायनस. बघ ना बाळा. मायनस झालं. 3 आणि 5 8 होतात. उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येच्या यामधनं इथलं नको पकडा. पहिले प्रोसेस हा सोबत खेळतोय तर यामधलंच मोठी संख्या बघायची. ओके. ती मोठी संख्या कुठली आहे? 5. त्याला चिन्ह कुठला आहे? मायनस. म्हणून उत्तराला चिन्ह मायनस. तर आता म्हणून 1000 मधून 8 मायनस. काय? 1000 मधून आता 8 मायनस. अरे 1000 मधून 8 मायनस. 10तून 8 2. परत करा 10तून 1 9. परत करा 10तून 1 9. म्हणून तुमचं उत्तर 9 9 2. उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येच्या मोठी संख्या. जर त्याला चिन्ह प्लस म्हणून उत्तर प्लस. कोई शक है? कोई शक है? फिर से बताता टेंशन नहीं देखो.
फिर से बताता, लक्ष दे. इथं आधीच समजून जायचं आता. बघा बघा, असा प्रश्न होता तुम्हाला, लक्ष दे. असा प्रश्न होता, मायनस पहिले डील करायच्या कोणत्याही दोन संख्येसोबत. पहिल्यांदा कधी डील करत असताना जे सगळेचे सगळे निगेटिव्ह संख्या असतात ना, त्यांची प्लस करून उत्तराला चिन्ह मायनस द्यायचं, हा काम कर. सगळ्यात पहिले काम काय म्हणा, सगळ्या निगेटिव्ह संख्यांना आधी प्लस करणे आणि उत्तराला चिन्ह. क्लियर. चल, अब देखो मायनस मायनस काय होतो बाळा, 3 आणि 5 किती, 8. पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या. ही मोठी आहे का, आहे, पण मला या गटातून पाहिजे ना बाळा. त्याची मोठी संख्या कोणती आहे, 5. त्याला चिन्ह मायनस, म्हणून हा काय राहणार, मायनस. आता उरलं कोण, 1000. आणि 1000 मधून 8 गेले, कोणी सांगू शकते आता, 992. नाही समजलं तर असं काढून बघाय. 8, 10तून 8 गेले 2, त्याच्यानंतर 1 परत 9, परत 9, म्हणून उत्तर तुमचा 9. क्लिअर आहे का, क्लिअर आहे. बर, एकच नंबर. बघ रे बाळा, बघ बरं. अब देखो ध्यान से, सबसे पहला काम, निगेटिव निगेटिव क्या, प्लस. तो 133 प्लस 4 करायचं बरं. 4 आणि 3 किती होतात रे बच्चा, 4 3 7. आणि मग 3 जसाच्या तसा आणि 1 ते 137. पण उत्तरला चिन्ह या गटातून कोणता, मोठ्या संख्येचा. मोठी संख्या 133, त्याला चिन्ह मायनस. अय बैल, म्हणून उत्तरला चिन्ह मायनस. हा प्लस आहे म्हणून आता पाय, खतरनाक. पुन्हा तोच नियम, प्लस मायनस मायनस. म्हणजे 1000 मधून आपल्याला काय मायनस करावं लागेल, 137. 10तून 7 गेले 3, परत करा. 10तून 4 गेले 6, परत करा. 10तून 2 गेले 8, ते 8 6 3. पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचा. मोठी संख्या 1000, त्याला असलेला चिन्ह पॉझिटिव्ह, म्हणून उत्तराला चिन्ह पॉझिटिव्ह. आई होप आपको ये सारे चीजें समझ में आई होंगी, जो चीजें आप लोगों ने डिस्कस किया है. देखिएगा बच्चों, जितने भी एग्जाम्पल मैंने अभी सॉल्व किया है, वो तमाम एग्जाम्पल आपके बच्चे के सही है. कमेंट करके बताइए कि सर मेरे बच्चों के सारे एग्जाम्पल सही थे, कुछ एग्जाम्पल्स में प्रॉब्लम थी, लेकिन वो भी एडजस्ट हो गई करके. आप बाकायदा कमेंट करके मुझे बता सकते हो, या फिर किसी को पर्सनली बात करना है, या किसी हमारे साथ क्लास में जुड़ना है, नवोदय का हिस्सा बनना है, या फिर स्कॉलरशिप का हिस्सा बनना है, आप सभी का वेलकम है. तहे दिल से वेलकम करना चाहूंगा आप सभी तमाम बच्चों का. और जाते जाते बस एक चीज याद करा दूं कि कोई भी नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे हो, हमारा कंटेंट आपको थोड़ा बहुत भी अच्छा लगा हो, तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब पक्का कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.